आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आपण आलो आहोत बोईसरला। या सगळ्या भागामध्ये मासे, मटण, चिकन हे जरी भरपूर प्रसिद्ध असलं तरी इथं उपास करणारे लोक सुद्धा भरपूर आहेत। त्यामुळे आजचा जो आपला एपिसोड आहे तो आहे उपास स्पेशल। या भागामध्ये आपण काय काय शिकतोय आणि कोणाच्या घरी जाऊन ते बघूया। आपण आलो आहोत अश्विनी फडणीस यांच्याकडे, तर त्याची ओळख करून घेऊया, गप्पा मारूया। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। बरं, मस्त तयार झालेले आहात। कोणी तयार केलं? माझी मैत्रीण आहे गीता म्हणून, तिने तयार केलं। अरे वा, मस्त। मोठा ग्रुप आहे? हो, आमचा अगदी मोठा 22 जणींचा ग्रुप आहे। 22 विशी ग्रुप। हा, विशी ग्रुप। आणि आम्ही भरपूर एन्जॉय करत असतो नेहमी। बाकी तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आता इथे मिस्टर आहेत माझे, आणि मुलीचं लग्न झालेलं आहे। अच्छा, ती पुण्याला असते। ओके। आणि छोटा मुलगा आहे, तो इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्स, आणि हैदराबादला आहे तो। आणि अहो काय करतात? अहो इथे TAPS मध्ये सायंटिफिक ऑफिसर आहे, हेल्थ फिजिक्स सेक्शन मध्ये। अच्छा, तर आज आपले जे तिन्ही पदार्थ आहेत ते मैत्रिणींच्याकडनं शिकलेले आहेत का तुमचे? नाही नाही, माझेच आहेत बहुतेक। तिन्ही तुमचेच आहेत? तिन्ही तुम्हीच करताय ना? हो। पहिला पदार्थ कुठचा आहे? दही इडली। दही इडली, ओके। मग त्याचं साहित्य सांगा सगळं। हो, सांगू। साहित्य: इडलीचं आंबवलेलं पीठ, फेटलेलं दही, गाजराचा कीस, कढीपत्ता, मीठ, उडदाची डाळ, साखर, तेल, मोहरी, मिरचीचा ठेचा, जिरे, मेथी, लाल मिरच्या, मटार आणि सजावटीसाठी बुंदी। साहित्य आपण बघितलं, काय काय घेतलं। आणि मला सांगा वहिनी, हे जे प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही इडलीचं, तर तुमच्याकडे काय काय प्रमाण घेता तुम्ही? 2 वाटी इडली रवा आणि 1 वाटी उडदाची डाळ। अच्छा, इडली रवा घेतला? इडली रवा घेतला आणि 1 वाटी उडदाची डाळ, म्हणजे अर्ध प्रमाण घ्यायचं। ओके। आणि बाकी तुम्ही इडलीचं पीठ वाटताना त्याच्यात काही? त्याच्यात 1-4-5 मेथीचे दाणे घातले, आणि मी थोडेसे पोहे पण घातले, त्याच्यामुळे हलकी होण्यासाठी। ठीक आहे, तर प्रमाण हे जमलेलं आहे। तर हे झालं, आता त्या लावायचे। तेलाचा हात लावावा लागेल आधी। आता मला चमचा लागेल, याच्यात पीठ घालायचं। आणि याच्यावर गाजराचा कीस घालायचा। अच्छा, वरनं ठेवायचं? आणि मटार वाफवले? हा, मटार वाफवून घेतले, थोडेसे मटारचे दाणे। याच्यामुळे रंग छान दिसतो ना, पांढरा, आणि ते कॉम्बिनेशन। आता या वाफवून घेतो, आणि मग त्याच्यानंतर पण परत काय काय करायचं? हो, ते मग नंतर त्याच्यावर फेटलेलं दही। हा, ठीक आहे। दही इडली आपण इडली करायची म्हटल्यानंतर हे झाल्यानंतर ते करूया, त्याची तयारी। इडल्या ज्या आपण वाफवल्या होत्या तर त्या आलेल्या आहेत, आणि भाजी तुम्ही बघताय मस्त दिसते त्याच्यावर। आता काय करायचंय? आता आपण आधी दही घालू त्याच्यावर। दही तुम्ही फेटून घेतलं? हो, दही फेटून। काय घातलंय? साखर आणि मीठ घातली। साखर आणि मीठ दह्यामध्ये, दही वड्यानं करतो तसंच। आता काय हवंय? आता त्याच्यावर इडली ठेवून मग डेकोरेशन करू। आधी काय हवंय? चटणी? हा, ही चिंचेची चटणी। आणि ही खोबऱ्याची चटणी। दरवेळेला आपण सारखं फक्त इडली चटणी सर्व करण्यापेक्षा जरा असं वेगळं करून दिलं की, आणि बुंदी पण, आणि शो साठी छान लागेल। मस्त, रेडी ना? रेडी। ओके, मस्त झालेला आहे। साधा सोपा पदार्थ, आणि जरा त्याच्यामध्ये आपल्या घरच्याच ह्या चटण्या वगैरे वापरून केलेला आहे, तरी लगेच त्याची चव बदलते। तर हा आम्ही आतापर्यंत कसा केला त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या।
दही इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इडलीसाठीचं आंबवलेलं पीठ, फेटलेलं दही, गाजराचा कीस, कढीपत्ता, मीठ, उडीद डाळ, साखर, मिरचीचा ठेचा, मोहरी, तेल, जिरं, मेथी, सुक्या लाल मिरच्या, वाफवलेले मटार आणि बुंदी. कृती: 2 वाटी भिजवलेला इडली रवा, 1 वाटी भिजवलेली उडीद डाळ, पोहे आणि मेथी हे मिश्रण वाटून इडलीसाठीचं पीठ आंबवून घ्यावं. इडली पात्रामध्ये हे इडलीचं बॅटर घालून त्यावर गाजराचा कीस आणि वाफवलेले मटार घालून इडल्या वाफवून घ्याव्यात. सर्व्हिंग प्लेट मध्ये साखर आणि मीठ घातलेलं दही घालावं. त्यावर या इडल्या ठेवाव्यात. त्यावर गोड चटणी, खोबऱ्याची चटणी आणि बुंदी घालावी. आवडीनुसार सुक्या लाल मिरच्या, मोहरी, उडीद डाळ आणि कढीपत्त्याची फोडणी वरून घालावी.